तांब्याच्या भांड्यातील पाणी ठरू शकतं अमृत किंवा विष. जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धती आणि धक्कादायक सत्य. नमस्कार. तुम्हाला माहीत आहे का की अनेकांना सकाळी उठल्याबरोबर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची सवय असते? आयुर्वेदात याला उषःपान म्हटले जाते. तांब्यामध्ये पाणी ठेवल्याने त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि पाणी शुद्ध होते, असा दावा केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, हेच पाणी जर चुकीच्या पद्धतीने प्यायले तर त्याचा तुमच्या यकृतावर म्हणजेच किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे. पाणी पिण्याचे फायदे: पचनशक्ती सुधारते. तांब्यातील घटक पोटातील गॅस, ॲसिडिटी आणि अपचन दूर करण्यास मदत करतात. रोगप्रतिकारशक्ती: तांब्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे संसर्गापासून संरक्षण देतात. वजन कमी करण्यास मदत: हे पाणी शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास उपयुक्त ठरू शकते. वेळेचे बंधन: तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणीच फायदेशीर असते, पण जर पाणी जास्त काळ, उदाहरणार्थ 2 ते 3 दिवस त्याचंच राहिले तर कॉपर पॉयझनिंगचा धोका असतो. लिंबू किंवा मध टाकू नका. तांब्याच्या भांड्यातील पाण्यात लिंबू किंवा मध टाकल्यास त्यांची तांब्यासोबत रासायनिक प्रक्रिया होते, ज्यामुळे विषबाधा होऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी: हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिणे सर्वात उत्तम मानले जाते. दिवसभर फक्त तांब्याचेच पाणी पिणे शरीरासाठी घातक ठरू शकते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी नक्कीच वरदान आहे, पण ते नियम पाळून प्यायले तरच. कोणत्याही गोष्टीचा अतिवापर जसा टाळला पाहिजे, तसेच तांब्याच्या पाण्याचेही आहे. योग्य माहिती घेऊन आणि आपल्या शरीराची गरज ओळखूनच या सवयीचा अवलंब करा. हा छोटासा बदल तुम्हाला दीर्घायुष्य देऊ शकतो. बातमी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.